मी डॉक्टर अहमद कादरी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे स्त्रीरोग निदान होतात. आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। आवारा कुत्तों से परेशान जनता, प्रहार ने मरे हुए कुत्ते की बॉडी ले गए महापालिका। दरअसल सोलापुर शहर में पिछले कई महीनों से आवारा कुत्तों के काटने की खबरें बढ़ती जा रही है। कई माजी नगर सेवक, सामाजिक कार्यकर्ता और आम नागरिक इस समस्या को लेकर महापालिका के संज्ञान में लाने की कोशिश की है, लेकिन अब तक किसी प्रकार की कोई कार्रवाई नहीं हुई। इस बीच एक महिला अपने 3 महीने के मासूम बच्चे को डोज देने के लिए लोक सेवा स्कूल के पास से जा रही थी कि एक आवारा कुत्ते ने उन्हें काटने की कोशिश की। किसी तरह उस महिला ने कुत्ते से पीछा छुड़वा लिया। जहां स्थानीय नागरिकों ने राहत एनिमल संस्था को जानकारी दी कि एक आवारा कुत्ता हर आने जाने वाले को काटने लगा है। तभी संस्था वाले उस कुत्ते को इंजेक्शन देकर मार डाला। प्रहार जनशक्ति पार्टी के पदाधिकारी व कार्यकर्ता उस मरे हुए कुत्ते की बॉडी लेकर महापालिका आयुक्त के कार्यालय में ले जा रहे थे कि पुलिस ने उन्हें रोक लिया। प्रहार का कहना है कि महापालिका आवारा कुत्तों को लेकर फौरन कोई कारवाई करे। इंदिरानगर परिसरात एका आमच्या बहिणीला ह्या कुत्र्याने चावा घेतला। चावा घेतल्यानंतर ह्या कुत्र्यासाठी जे ह्याला पकडून वॅक्सिनेशनसाठी ते राहतच्या लोकांना या परिसरातील लोकांनी बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला इंजेक्शन दिले हे कुत्रा मेला। आणि आपण तुम्ही बघत असेल की सोलापूर शहरातील नई जिंदगी असेल, शास्त्रीय नगर असेल, सोलापूर शहरातील सर्वच भागामध्ये कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। आम्ही वारंवार महानगरपालिकेला, आयुक्तांना, उपायुक्तांना, ॲडिशनल आयुक्तांना आम्ही सांगतो की तुम्ही सोलापूर शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करा, परंतु ते बंदोबस्त करायला तयार नाही। सामान्य लोकांसाठी हे जनावर जे ना एक बॉम्ब सारखं फिरू लागलेत। सामान्य लोकांना चावा घेतात, लहान मुलं यांच्यापासून सुरक्षित नाहीत। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर महानगरपालिका कुठलंही काम करायला तयार नाहीये आणि याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। येणाऱ्या 28 तारखेला माननीय पालकमंत्री साहेब येणार आहेत। आता हे मेलेला कुत्रा आम्ही घेऊन आला। पालकमंत्री ज्या दिवशी येतील त्या दिवशी सोलापूर शहरातील कुठं कुत्रे असतील ते सर्व कुत्रे आणून मी महानगरपालिकेत सोडणार। कुत्र्यांचा त्रास वाढलाय, भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः वैताग आलाय हो। सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। मेलेले कुत्रे तुम्ही महापालिका आयुक्तांना काय गिफ्ट देणार आहे? हे त्यांची मालमत्ता ना तिने सोडून दिले लोकांना मारण्यासाठी। आमचा असा स्पष्ट आरोप आहे की महानगरपालिकेने असे काही जनावर सोलापूरकरांच्या अंगावर सोडलेले आहे की तुम्ही त्याला मारा, संपवा, तरच आम्हाला पैसे भेटतील। टॅक्स साठी तुम्ही बघा, टॅक्स मिळवण्यासाठी वारंवार त्या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं की बोर्ड लावलेत। मग लोकांचे जीवन काय महत्वाचं नाही का? महानगरपालिका पैसेच महत्वाचे का?